हे बघून घ्या, आपण इथं हे मिक्सर घेतलंय, याच्यात आपण आता सर्व हे बारीक करून घेऊया। पहिलं हे लावून घेऊया याच्यात। तर याच्यात आपण पहिलं लसूण टाकून घेऊया। तर त्याचं हे झाकण लावून घेऊया। हे बघून घ्या, आपला लसूण आपल्याला जेवढा बारीक पाहिजे आपल्याला लसूण तेवढा बारीक होतोय। बघून घ्या किती छान बारीक झालंय। तर हा लसूण आपण याच्यात टाकून घेऊया। चिल्ला बनवणार आहे आपण बेसनचा। आता ह्याच्यात आपण पहिले हे कांदा टाकून घेऊया। कांदा थोडा थोडा टाकून घेऊया। तर कांदा भी बघा आपला किती बारीक होतो। बघा 1 मिनिट पण लागत नाही आपल्याला कांदा बारीक करायला। हे बघून घ्या किती छान झालंय। आपल्याला जसा बारीक पाहिजे तसा बारीक कांदा झालाय। हे मक्का टाकून घेऊया। हे बघून घ्या, आता आपला मक्का बघा किती बारीक झाली। बघून घ्या किती छान झाली। आपल्याला जशी पाहिजे तशी चॉप होऊन जातो। आपल्या हाताने कापल्यानं एवढं बारीक नाही होणार, एवढं हे छोटं मिक्सरच्या भांड्यामध्ये होऊन जातं। आता ह्याच्यात आपण हे कोथिंबीर टाकून घेऊया। कोथिंबीर बघा किती चॉप होऊन जातो। आणि तिच्या बरोबर आपण मिरची पण टाकून घेऊया। मिरची पण टाकून घेऊया। बघून घ्या किती छान झालं आपला। आता आपण टमाटर टाकून घेऊया। बघून घ्या किती चॉप झालाय आपला टमाटर बी। बघून घ्या किती छान झालाय।
हे बघून घ्या किती बारीक आपला चॉप झाला आहे. हिरवा कांदा. आपण आता याचा चिल्ला बनवून घेणार आहे. 1 चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच हळद आणि थोडं जिरं टाकून घेऊया. याच्या अगोदर तुम्ही बघितलं आता सर्व टाकले आपण भाज्या मिक्स करून. हळद अजून थोडीशी टाकूया. बस आता तयार झालं. तर आपण इथं तवा गरम करायला ठेवला आहे. तर आपण टाकून घेऊया. दोन्ही बाजूनं छान झालाय. हे बघून घ्या. आपण काढून घेतलं. आता परत आपण आता सर्व चिल्ले आपण असेच बनवून घेऊया. किती छान झालाय बघून घ्या. खूप छान झालाय. आणि तुम्हाला सर्वांना माझा जय भीम. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू. आणि फेसबुकवर बी मला लाईक करत राहा. आणि हे टमाटरचा सॉस आहे, त्याच्याबरोबर खूप छान लागतो. मी खाऊन दाखवते बघा. खूप छान झालं आहे. खूप टेस्टी झालं. सर्व भाज्या टाकल्यात मी.